नमस्कार मंडळी, मी जितात पाटील तुमचं स्वागत करीत आहोत रॅबिटोस व्लॉग्स या चॅनलवर. आज मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी, युनिक रेसिपी आणि अमेझिंग रेसिपी. या रेसिपीचं नाव आहे चॉकलेट टी टाईम केक. हा केक गाईज खूप यम्मी आहे, एकदम डिलिशियस आहे. खरंच हा नक्की ट्राय करा. मग चला न वेळ घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. आणि आय होप ही रेसिपी तुम्ही करून बघाल आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसा झाला हा केक. मग चला न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. वाव, किती सॉफ्ट, किती फ्लफी असा केक झालेला आहे आणि घरच्या मोजक्या साहित्यापासून हा केक बनवलेला आहे. अगदी झटपट केक बनतो, कुठल्याही बाहेर जायची आणि सामान आणायची काही गरज नाही पडत. इतका सोपा केक आहे. मग चला न वेळ घालवता आणि भन्नाट अशा केकच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम मी केक टीन घेतलेला आहे आणि आता केक टीनला मी ऑइलनी ग्रीस करून घेणार आहे. ब्रशच्या साहित्याने प्रॉपर ग्रीस करा जेणेकरून आपला केक आहे हा परफेक्ट निघेल केकच्या टीनमधून. बऱ्याच लोकांकडे बटर पेपर नसतो, त्यामुळे मी बटर पेपर यूज नाही केलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही यूज करू शकता. मग चला, सर्वात प्रथम एका बाउलमध्ये ॲड केलेला आहे 1 कप मैदा. माझा कप 240 ml चा आहे. तुमच्याकडे 250 ml चा कप असेल तरी चालेल. त्यामध्ये ॲड करतो आहे 2 टेबलस्पून अनस्वीटेड कोको पावडर. त्यामध्ये मी ॲड करतो आहे बेकिंग पावडर 1 टेबलस्पून आणि बेकिंग सोडा 1-2 TSP आणि त्यामध्ये ॲड करतो आहे सॉल्ट 180 TSP आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ब्रँडेड असावे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. प्रॉपर मिक्स करा. आता आपण वळूया वेट इन्ग्रेडियंट्ससाठी. एका बाउलमध्ये मी ॲड करतो आहे दही. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही अंड वापरू शकता. आता मी ॲड करतो आहे 1/4 कप ऑइल. तुमच्याकडे ऑइल नसेल तर तुम्ही बटर वापरू शकता. आणि तुम्हाला अजून केक टेस्टी बनवायचा असेल तर तुम्ही चॉकलेट एसेन्स आता आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून. चॉकलेट एसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स यूज केलं तरी चालेल. आता हे तिन्ही गोष्टी आपल्याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. प्रॉपरली फेटायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. डायरेक्शन चेंज नका करू, एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. आपली ही एक टिप लक्षात ठेवा जेव्हा आपण आणि कुठलाही केक करताना. तुम्ही बघू शकता आता किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपला फ्लोई कन्सिस्टन्सी आलेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी आहे. तर आता आपण ॲड करणार आहोत पिठी साखर 1-2 कप पिठी साखर आपण ॲड करणार आहोत, म्हणजेच पावडर शुगर. आता परत एकदा फेटून घेणार आहोत आपण प्रॉपरली. एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे, फेटून घेणार आहोत. आता आपण ॲड करणार आहोत मिल्क ॲड करणार आहोत, दूध आपल्याला हे जे दूध आपण ॲड करणार आहे तो रूम टेम्परेचरवरचं दूध हवं. एकदम असं जास्त हे एकदम रूम टेम्परेचरवर, म्हणजे आपला केक हा परफेक्ट. म्हणजे 1/4 कप मिल्क ॲड केलेला आहे मी आता हे परत एकदा चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने परत एकदा फेटायचं आपल्याला छानपैकी, म्हणजे जेणेकरून आपलं टेक्स्चर एकदम क्रीमी बनेल. जसं की तुम्ही बघताय आता एकदम क्रीमी झालेला आहे, प्रॉपर झाले. आणि जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर तुम्ही वापरू शकता. आता जे अगोदर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स केलेलं होतं ते आता आपल्याला वेट इन्ग्रेडियंट्समध्ये ट्रान्सफर करायचं आहे. बघू शकता आपण आता ॲड केलेलं आहे आणि आता आपण परत एकदा छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. हे जे बॅटर, हे दोन्ही ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि वेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र करायचं आहे. त्यासाठी आपल्याला मिक्स करायचं आहे. प्रॉपर एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे मिक्सर आहे ते आपल्या कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे करायचं आहे. कट अँड फोल्ड मेथड का करता, कारण की जेव्हा आपल्या केकला एअर बबल्स असतात ना, ते आपल्याला तोडायला मदत करतात एअर बबल्स, जेणेकरून आपला केक हे परफेक्ट बॅटर बनेल. आता मी ॲड केलेलं आहे डार्क कंपाऊंड. तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कसुद्धा यूज करू शकता. आता मी हे एक टाकणार आहे आणि हे जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. आता हे जर तुम्ही टाकलं तर आपला केक एकदम चॉकलेटी बनेल, खूप छान बनेल आपला केक. आता हे परत एकदा चांगल्यापैकी हलकेच मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती क्रीमी आणि एकदम मस्त झालेलं आहे.
आता आपण ऑइल, जसं की अगोदर आपण केकला ऑइलनी ग्रीस केलेलं होतं, तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बटर पेपर ॲड करायचं आहे तर तुम्ही बटर पेपर करू शकता, जसं की अगोदर मी सांगितलेलं होतं तुम्हाला. तर आता हे जे सर्व बॅटर आहे ते आता आपण मोल्डमध्ये ॲड करणार आहोत. प्रॉपर ॲड करा आणि 2 ते 3 वेळा टॅप करा, जेणेकरून जे वरचे एअर पॉकेट्स आहेत ते रिमूव्ह होतील केकमध्ये. प्रॉपर बॅटर ॲड करायचं आहे. आणि 2 ते 3 वेळा परत एकदा टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मी अगोदरच प्रीहीट करत ठेवलेली होती कढई, त्यामध्ये आता आपण कढई अगदी तुम्ही 5 ते 10 मिनटासाठी प्रीहीट करू शकता. मी अगोदरच प्रीहीट केलेलं आहे. परत एकदा मी ह्याच्यामध्ये चॉकलेट चिप्स जे डार्क कंपाऊंड आहे ते परत एकदा आपण वरून टाकणार आहोत. मला आवडतं म्हणून मी टाकत आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही स्किप करू शकता. आहे आपली. आता त्यामध्ये मी ही रिंग ॲड करणार आहे, जी आपली रिंग आहे. आपण तुमच्याकडे जर रिंग नसेल तर तुम्ही आपली साधी डिशसुद्धा वापरू शकता. ही रिंग आहे, आपण युजली जेवण ठेवतो ती रिंग मी यूज केलेली आहे. आता त्यामध्ये मी ॲड करत आहे जे आपलं केकचा टीन तो मी ठेवत आहे. आणि हा आपल्याला बेक करायचा आहे 30 to 40 मिनिट्ससाठी. अगदी मंद आचेवरती बेक करायचा आहे. जर तुमच्याकडे OTG असेल तर तुम्ही 180 डिग्रीजला 30 to 40 मिनिट्ससाठी बेक करू शकता. आता आपण चेक करूया आपला केक कसा झाला आहे. आता माझ्याकडे टूथपिक नव्हती तर माझ्याकडे एक साधी स्टिक होती, तंदुरी स्टिक, त्याच्याने मी चेक करत आहे. जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही स्टिक वापरू शकता, किंवा तुमच्याकडे नाईफ असेल तरी तुम्ही वापरू शकता. तर आता आपण चेक करूया आपला केक. केक एकदम परफेक्ट असा आलेला आहे. म्हणजे आपला केक आता शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट बेक झालेला आहे आपला केक. आणि वरून तुम्ही बघू शकता त्याचा लुक एकदम चॉकलेटी असा केक झालेला आहे. छान प्रकारे बेक झालेला आहे केक. तर आता आपण हा रिमूव्ह करणार आहोत कढईमध्ये. आता आपण कट करूया कसा आहे बघूया केक. वाव, खूपच सॉफ्ट आहे. कट करतानाच बघा किती सॉफ्ट होतं आहे केक आपला बघा. आणि आता आपण बघूया किती सॉफ्ट आहे. वाव वाव वाव, किती सॉफ्ट, किती फ्लफी. खूप छान प्रकारे केक बेक झाला आहे. आतूनसुद्धा खूप छान बेक आहे केक. आणि खरंच सांगतो आहे खूप छान आहे हा केक. हा तुम्ही केक सेलसुद्धा करू शकता तुमच्या सगळ्या फॅमिलीला. हा खरंच खूप आवडेल केक. मला तर आमच्याकडे तर सगळ्यांनाच हा केक मी नेहमीच करतो, तर आमच्याकडे तर सगळ्यांना हा केक खूप आवडतो. बघू शकता किती जाळीदार आहे, किती सॉफ्ट आहे, किती फ्लफी. आणि हा एकदम घरच्या साहित्यापासून बनतो, म्हणजे किती छान आहे केक. आणि अगदी बऱ्याचदा केक कसा मैदासारखा लागतो किंवा पिठळ लागतो केक. हा केक अजिबात तसा म्हणत नाही. हा एकदम बेकरी स्टाईल म्हणतो केक. जसं आपण आपण बाजारातून बेकरीतून आणतो ना, तसाच एकदम बनतो हा केक. एकदम परफेक्ट असा बेकरी स्टाईल. वाव, मला तर खूपच आवडलेला आहे. वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका छानशा व्लॉगमध्ये किंवा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.